अरे कसली निर्दयी लेवलला उडवली रे. 2 मिनिटं पण विचार नाही केला माहिती. 20 सेकंड के अंदर उडा दिया. एकदा 0 मारून बघ किती जाते किंवा किती दिसतंय. वस्त्रा कधी फिरवता येतोच. सो मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की काहीतरी मी नवीन करतोय आणि काहीतरी चालू आहे इकडे घडामोडी. त्यासाठीच हा लुक क्रिएट करण्यात येतो आहे. जास्त काय फार बोलणार नाही मी लुकबद्दल किंवा काय, बट बघा तुम्ही बघूनच समजायचं ते. क्लीन ना. वेट लॉसमुळे एवढा फरक पण नाही वाटत. आय थिंक मिशी मेन डिपेंड. मिशी काढली ना संपला विषय. लुक चेंज. पूर्ण लुक चेंज होतो मिशी नंतर. भाई तू हे उडवलं हे मी कधीच नाही उडवलं. सगळं उडवलं हे नाही उडवलं. हे उडवल्यावर माझाही चेहऱ्याची दे. क्या है रे. ओके. काय वाईट नाही दिसत एवढं. अंशुमन आपल्या ब्लॉगला पहिला हाय बोल. हाय हाय. याला तुम्ही ओळखलंय का मित्रांनो? लोकांना आपण एक गेसिंग एक गेम देऊया. मला असं वाटतं की काही लोकांनी ओळखले असेल, काही लोकांनी नाही. ज्यांनी ओळखले त्यांनी मला खाली हिंट दे. एक हिंट. हा माझ्या शाळेतला मित्र आहे आणि आमच्या दोघांचे काका मिलिंद बोकील आहेत. फक्त लक्षात घ्या. सो मित्रांनो, आपलं शूट वगैरे झालेलं आहे. सॉरी, आपलं सगळं झालेलं आहे आजचं काम. आणि आता शूट चालू होईल काही दिवसांमध्ये त्या प्रोजेक्टचं. आणि त्यासाठी आपल्याला पुण्याला पण जायला लागणार आहे. आणि असं ओव्हरऑल असेल, रोज नाही आहे शूट, थोडं थोडं करून आहे. बट या वी आर डुईंग अ प्रोजेक्ट. त्याबद्दल मी जास्त काय बोलता येणार नाही. बट या मी आता कालच्या व्लॉग्सवरची कमेंट्स बघत होतो, तर त्यात माझ्या ड्रायव्हरनी गाणं गायलं आहे वगैरे. आणि साईबाबाचं गाणं त्यांनी गायलं. आणि एक कमेंट होती कोणीतरी केलेली की काय रे कमेंट कोणाची होती? म्युझिक अनप्लग करून कोणतरी एक मित्र आपला तरी केलेली की अजून सुद्धा तुम्हाला मराठी ड्रायव्हर भेटेल वगैरे वगैरे, आणि असं करू नका हे ते वगैरे. म्हणजे अरे म्हणजे माझे ह्याच्या आधीचे सगळे ड्रायव्हर मराठी ड्रायव्हर होते. बट मला काही प्रॉब्लेम नाही आहे पहिली गोष्ट. म्हणजे मी असं मराठीच बघितलेले. बट आता लास्ट पण मी एक बघितलेला मराठी ड्रायव्हरच होता. मी स्पेसिफिकली सर्च करताना पण तसं सर्च केलं की अरे मराठी ड्रायव्हर कोणी असेल तर म्हणजे बरं पडतं जरा गप्पा मारायला. गप्पा म्हणजे कम्युनिकेट करता, गप्पा नाही मारत मी ड्रायव्हरशी. बट असं तर तो एका दिवसातच सोडून गेला वगैरे. आणि त्याचं रिझन पण मला काय कळलं नाही. तो म्हणला की माझे पाय दुखतात गाडीत बसून, पाठ दुखते गाडीत बसून. तर मला ते जरा कळलं नाही. म्हणजे असं झालं मला. बट ठीक आहे. मग हा भेटला ड्रायव्हर. आणि हा ड्रायव्हर बेसिकली माझा असा विषय ड्रायव्हरच्या बाबतीत की बाई माणूस चांगला असला पाहिजे, ट्रस्टवर्दी असला पाहिजे. कारण आपली मुलं बाळ बायको किंवा सामान असं सगळ्या गोष्टी असतात. आणि राहिला विषय हिंदी ड्रायव्हर मराठी ड्रायव्हरचा, तर मी तर ओपनच होतो. मी ऑलमोस्ट 1-2 आठवडे थांबलो. आता माझं काम खूप खोळंबतं ड्रायव्हर नसेल तर. त्याच्यामुळे आणि गाडी पण मला असं नाही की कुठेही रस्त्यावर लावली. आपली गाडी पण थोडीशी महाग आहे, तर थोडं सांभाळायला लागतो. सो ड्रायव्हरची अर्जन्सी होती. त्यात नीना असल्यामुळे मला कुठेशी याला बाहेर घेऊन जायचं, नीना बाहेर घेऊन. तर मी ड्राईव्ह करत असताना खूप तारांबळ होते, पार्किंगचे प्रॉब्लेम असतात, असे बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे ड्रायव्हरची घाई खूप होती. तर कोणीही मी बरेच 2-3-4 मराठी ड्रायव्हरशी पण बोललो. पण
त्यांचे वेगवेगळे आपापले प्रॉब्लेम होते. सो मला ते आता इथे डिस्कस नाही करायचं आहे आणि मी काय क्लॅरिफिकेशन पण नाही देते की का मी मराठी ड्रायव्हर नाही ठेवला. मी आताही मला काही प्रॉब्लेम नाही मराठी ड्रायव्हर ठेवण्याशी. आता पण हा भेटला आणि हा चांगला वाटला, मला चांगला माणूस वाटला आणि एक्सपिरियन्स्ड आहे म्हणून मी म्हटलं ओके. आणि आपल्याला गरज पण आहे तर म्हटलं ओके. बाय द वे ह्याला खूप चांगलं मराठी बोलता येतं आणि तो ठाण्यातलाच आहे आणि मराठीमध्येच तो गप्पा मारतो कधी कधी माझ्याशी. पण आता ते पहिल्यापासून विनय पांडे बोलल्यावरती, पंकज त्रिपाठी बोलल्यावरती मी त्याच्याशी हिंदीतच मारतो. आता असंच ते झालं आहे सेट. पण मी सरप्राईज होतो टू नो दॅट त्याची एवढी चांगली मराठी आहे आणि त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी रिक्षा एक गिफ्ट दिली आहे. तो त्यांचा एकदम ओळखीतला खास मधला असं काय बरंच काय ही हॅज दिस हिस्ट्री. तो ऑलमोस्ट आता इथे 22 वर्ष वगैरे राहतो आहे ठाण्यात. सो असं आहे. मला असं वाटतं की एवढा पण आपण नाही विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. आणि मी थांबून राहिलो आणि मराठी ड्रायव्हरसाठी तोपर्यंत माझं काम अडवून राहिलं इथपर्यंत मी नाही थांबू शकत. आणि मी विचारलेलं सुद्धा व्लॉगमध्ये की असेल कोणी तर मराठी ड्रायव्हर्स किंवा कोणी ड्रायव्हर असेल तर प्लीज कनेक्ट करा. एवढं सोपं नाही आहे ड्रायव्हर शोधणं. तुम्ही शोधायला घ्या मग समजेल. आणि मित्रा तू जी कमेंट केलीस मला काय वाईट बीट नाही वाटलं. मी जस्ट तुला एक क्लॅरिफिकेशन देतो आहे की आधी पण अशी एक कमेंट आली की तुम्हाला काय मराठी ड्रायव्हर यांना मिळत नाहीत का, हे नाही का, ते नाही का. आधी मराठीच ड्रायव्हर होते मग ते गेले सोडून. मी थोडी तर काढलं, मी एकाला पण नाही काढलं आहे. सगळे स्वतःहून सोडून गेले फॉर देअर ओन रिझन्स. प्रत्येकाचे आपले रिझन असतात, तसं असतं. तर ठीक आहे, एवढा काय म्हणजे विषय नाही. प्रो प्लेयर आल्याशिवाय चालू कसं केलं रे तुम्ही? हां वॉर्मअप करा आणि प्रॅक्टिस पण करा, समजलं ना? Giunse al fin il momento che godrò senza affanno in braccio all'idol mio. रुपालीला पण एक चिमेश्वरी ते बघ तिकडे गाडी. सबको आज किस म्हणजे मुळात पहिले कोणी टाकले तिथे? किस किसको किसको प्यार करूं. आपली गाडी मागे आहे. मेरे व्लॉग में कल बोल रहे थे लोग कि आपका मराठी कैसा है. तुम्हाला येतं का मराठी? काय सांगू मराठीमध्ये तुम्हाला मी? सगळं येतं मराठी तुम्हाला? स्पष्ट बोलता येतं का पांडेजी मराठी तुम्हाला? लोक मला बोलत आहेत की तुम्ही मराठी ड्रायव्हर का नाही ठेवला. बोललं माझ्या ड्रायव्हरचं मराठी चांगलं आहे. 20-25 वर्ष झाले इथे, तर थोडी थोडी मराठी आपण शिकतो, बोलतो आणि चालू आहे. जे शुद्ध मराठी आहे तो मराठी राहणार आहे. पण जे बाहेरचा माणूस इथे मराठी किती पण बोलणार, तो मराठी माणूस सारखा नाही बोलू शकणार. ते तर आहे. मी बोलतो ना. हां, हा पण साऊथ इंडियन आहे माहिती आहे ना. हां, पण तो लहानपणापासून राहतो तर. पण त्यांची इथे शाळा सगळे क्वालिफिकेशन वगैरे सगळे इथेच झाले. तुमचं कुठे हां. झालं क्वालिफिकेशन? माझे 8वीच क्वालिफिकेशन आणि गावे माझं सगळे आहे. म्हणून शिक्षण मेन ज्या भाषेत. फॅक्टर आहे. त्यामुळे मराठी शाळा वाचवा मित्रांनो. मराठी शाळा इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे असं आमचं इंग्लिश मिडियम जरी होती पण माझी पण इंग्लिश मिडियम होती पण सगळ्या मराठीतच. हो, तेच मी बोलतोय. कारण आमचं इंग्लिश मिडियम म्हणजे कॉन्व्हेंट टाईप नव्हती. माझं पण तेच होतं. मी तर हेला होतो, ते काय बोलतात त्याला, सेमी इंग्लिश बोलतात. आमची इंग्लिश टीचर म्हणजे उद्या सगळ्यांनी होमवर्क करून यायचं. हा असं होतं, समजलं का? म्हणजे बाकी सगळं मराठीतच. का नाही केलं होमवर्क, का नाही केलं होमवर्क,
माझ्यावर तर वेगळा इन्फ्लुएन्स आहे बाई. मी पंजाबी शाळेत होतो. अरे बापरे. पंजाबी शाळेत होतो आणि तिकडे पंजाबी, मद्रासी आणि मुस्लिम असं मिक्स क्राऊड होतं. एकदम वेगळं हे आहे. मला सगळं म्हणून माहिती आहे. म्हणजे मद्रासी लोकांचं एक वेगळं लँग्वेज बोलायचं. म्हणून तुझी एवढी पंजाबी चांगली हुंदी असी होय. नाव आहे ना. अरे बापरे. नाववाली एक फॅन आपली कमेंट मध्ये एक पब्लिक असते. ते आपलं काय असं निघालं की त्यांच्या खाली असतं. बाई होय. काल पण सुंदर व्लॉग असी अंदासी होय. काल मी वाचलं ड्रायव्हर दादांसाठी कमेंट होती. होय ड्रायव्हर टॅलेंटेड होईन अशी होय. बेकार लोक आहेत रे तुम्ही. लोक डायरेक्ट पिकअप करतात. पिकअप लँग्वेज न राहून सोबत जे पिकअप केलंय ना लोकांनी. आम्ही तर अख्खा न्यूजीच्या ट्रिप मध्ये आम्ही हेच बोललोय. उद्यासी एवढी मजा आली ना. म्हणजे एवढ्या टायमानी तुला सांगतो. त्या दिवशी रात्री आपण फर्स्ट नाईटला हे चालू झालं आपलं बोलणं. टाइमपास राज नागवेकर करून हे आहे क्रिएटर, त्याचा तो असा कॉन्टेंट बनवतो. तिथून चालू झालं आणि आम्ही कंटिन्यू 2-2.5 तास असंच बोलत होतो. आणि मी एवढा हसलो डोळ्यातनं पाणी आलं. मला रिअलाइज झालं, मी बोललो पण की भाई किती दिवसांनी मी असा हसलोय. म्हणजे बोलतात ना एक बेकार लेवल फुटून खतरनाक मजा आली बाई. मित्रांनो, हा गॉगल मी घेतलेला आहे. जरा एक मला याच्याबद्दल तुम्ही एक सजेशन द्या. कारण की असा एक गॉगल माझा कॉलेजमध्ये होता. त्यानंतर अनेक वर्षांनी मला हे डिझाईन सापडलं आहे. पण हे मला सूट करतंय का? कॉलेजमध्ये होता ना त्याचं बॉर्डर तुझी मला वाटतं गोल्डन नाही, ब्लॅकच होती. ऑलमोस्ट सेम होता, असाच होता. हा बरोबर. ऑलमोस्ट ते अरे आपण हिमाचल आपलं दलौजी वगैरे कुठल्या गॅंगटॉक व्हिडिओ मध्ये ना 360 व्हिडिओ तुझ्याकडे एक शर्ट होता चेक्स वाला. हा, पण माझा चेहरा तेव्हा अजून बारीक होता. आता पण ठीक आहे. कसा वाटतोय कमेंट मध्ये सांगा प्लीज. तसं मला कंटिन्यू करायला माणूस भेटला मला. काय पांडेजी तुम्ही चांगला सिंगिंग करतो. हा, चांगला गाते. अच्छा, तुम्हाला बिल्डिंगच्या खाली भेटले? नाही, आपले जिथे आपण तुमच्या इथे की आमच्या इथे? नाही, आमच्या इथे केशवला. हां. अच्छा, माझ्या बिल्डिंग काय. अच्छा, ओके. दोन माणूस भेटले होते. ते चांगलं गात. तुम्ही भजन बोलतात पांडेजी. मराठी आहे का तुम्ही? नाही माझी पांडेजी मराठी आहे का तुम्ही? हा जो एक विचारलाय ना, सलाम. स्वतः मराठी नसतील मग. सो मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत मालवण तडक्याला. म्हणजेच इथे ठाण्यातच आहे, बाजूलाच आहे. सो जेवायला आलेलो आहे. कारण इथून आता आपल्याला जायचं आहे परत फिल्मच्या डबिंगला. म्हणजे आपलं डबिंग जे काम आहे ते त्याशी संपलेलं नाही आहे. आणि मोठी फिल्म आहे तर मोठ्या डबिंग असेल. आता पहिले जेवूया, जस्ट फूड थिंग्स करूया. आणि मालवण तडक्याला मस्त मालवणी आंबे मस्त खाणार आहे. Giunse al fin il momento che godrò senza affanno in braccio l'idol mio. फक्त पेज बनलाय भावाने. आता डायट कोक बनतोय. वन कॅन अशी पेजत केवढा डायट हो. खाली डायट कोक आहे, वरती फक्त पेज आहे. एवढा पेज काढलाच कुठून भाई. बदू ऑलराईट छे अशी विराज गेलानीची फिल्म येते. बदू ऑलराईट छे. मला स्वतःलाच बघवत नाही. कसं अंकल वाटतंय रे एकदम असं. ते आता लुक थोडे दिवस सहन करायला लागणार तुम्हाला हे. स्टार्टिंग विथ बोंबील ॲज अ स्टार्टर. बोंबील तवारवा. वा, फक्त वाच निघू शकतं. भडकलेली बायको नवऱ्याला जसं दुर्लक्ष करते तसं बोंबलाचा जो मधला काटा असतो त्याला दुर्लक्ष करायचं आयुष्यात. बडी बडी बात मत चोद. अदनामधना मालवण तडका यायला पाहिजे. आपण जिभेचे चोचले पुरवायला. प्रॉन सुक्का, नीर डोसा, डेथ. वाढून प्रकाश झा स्टुडिओ.
जी अच्छा हे करत होतं ते. अच्छा इथे कुठे इकडे काय देतो त्याला इकडची पप्पी काढून दिली त्याला. भाई हे नको पोस्ट करू प्लीज रिलीज होते आपली याला कसं तरी सांभाळलंय हे करा बोलायच्या पुढचं आपण टाकू द्या रिलीज सबटायटल हे पण मला एक सांगा की एकदा रिलीजच्या आधी आम्हाला असं दाखवणार आहे की नाही हं? नाही हे काय आहे म्हणजे अन्याय हा अरे डायरेक्ट जो काही प्रीमियर हो एक थिएटर मी बुक करतो तिकडे दाखवा ना एकदा चांगलं वालं करू 70x 80x 40x वगैरे करू ते वाले करू काहीतरी असं सांगा म्हणजे असं घाबरवू पण नका. असं का नाही असं दाखवणार तुम्हाला असं आम्ही खूप चेंजेस सांगू का नाही नाही आमची तोपर्यंत कम्प्लीटच नाही होणार ना आयडिया मग सांग एक काम करू ना माणसाची फिल्म पाहिली आहे पण काम पाहिलं नाही काय त्याच्यावर मला माहिती ते एडिट कसं प्रीमियर प्रो तू FCP वर बस आणि मग- डाविंची. डाविंची हा तू CC कर आणि मी हे आम्ही करून पटकन देतो ना तुम्हाला किती वेळ लागेल नाही, देतो तुम्हाला 2 रील तुम्हाला देतो रॉ फुटेज तुम्ही एक वेगळी एडिट करा अरे बाहर बाहर वो सौरभ का सकता नहीं तो मतलब क्योंकि पंच ही गया उसका ले लिया ना काइंड ऑफ पंच ले लिया पहले हाँ हाँ ये चल तुम्ही आज चला चला अरे तू आज चल मी बघतो काय चल 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 ये वाला करते हैं ठीक है ये पूरा करना है ना हाँ ट्राई जितना मैं लोकेशन यूज कर सकता हूँ ठीक है वापरा आता कुठेतरी कुठेतरी मला ऐकायला आलं पाहिजे बॅकग्राऊंड मध्ये काका नाही ये लेना पड़ेगा अलग से एक बार वो पहले वाला वापस एक बार करते हैं नहीं वापस कर रहे हो हाँ पहले वाला वाइड वाला वापस करते हैं मित्रांनो फायनली आपली फिल्मचं सगळं डबिंग झालेलं आहे आणि मी त्याच्यातनं फ्री झालेलो आहे आवाज जरा खरकश झालेला आहे ओरडून बट नाव वी आर गोईंग टू VVANA मॉल कारण की आमचे डिरेक्टर प्रोड्युसर वगैरे पण तिकडे सगळे येत आहेत आणि त्यांनी सांगितलं की आपण सरप्राईज थिएटर व्हिजिट करणार आहोत टू वॉच द टीजर अँड लोकांना भेटणार आहोत आणि असं काहीतरी ॲक्टिव्हिटी त्यांनी प्लॅन केली आहे फिल्म प्रमोशन्स ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत सो आता आपण तिकडे जाऊ बघू काय विषय आहे आणि तो विषय आपण करूया लेट्स गो बेरोजगार लाभार्थ्यांना विशेष सूचना मासिक 900 रुपयांचा भत्ता पहिल्या 100 बेरोजगारांना मिळेल हे करणार का डॉक्टर सर मी नवीन स्टार्टअप सुरू करणार द लिप मास्क वय काय तुमचं 44 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे म्हणजे बेरोजगारच आहे साहेब पारवीला 93% तुला कर्मण्यवादी कार्यस्ते मा फलेषु कदाचन घरी गावाकडे कोण असतं म्हातारी आई
आजारी असा हे सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण काय चालू आहे लोकांचं पण जरा काहीतरी कम्युनिकेशन झालं पण तुम्ही आमचा टीजर मध्येच एक सरप्राईज द्यायला आम्ही आलो तर असं सरप्राईज सर या ना हे आमचे डिरेक्टर आहेत राम सर आणि हे आमचे प्रोड्युसर आहेत महेश कोराडे सर हा सिद्धांत मी नील आणि अजून आमचे बरेच मित्र आहेत पण सगळे इकडे तिकडे आहेत जस्ट एक इंट्रोडक्शन म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो तुमची फिल्म लगेचच सुरू होईल आम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार पण 24 जुलैला आमची फिल्म येते भूतम भयम आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि होप सो टीजर बघून तुम्ही पण असाल वाटतंय एक्सायटेड वाटतंय ठाण्याची पोरं चला हा